हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं या आपल्या लाडक्या माफिया द डार्क लव या कथामालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आजचा भाग सुरू करूया. ब्लॅक मेन्शनवर पुन्हा एकदा रुद्राची सत्ता प्रस्थापित झाली होती, पण मेन्शनच्या भिंतीवर अजूनही गोळ्यांच्या खुणा आणि रक्ताचे सुकलेले डाग त्या भीषण रात्रीची साक्ष देत होते. ताफा जेव्हा मेन्शनच्या गेटमध्ये शिरला तेव्हा वातावरणात एक जड शांतता होती. रुद्रचे शेकडो सशस्त्र अंगरक्षक रांगेत उभे होते. त्यांच्या नजरा जमिनीकडे झुकलेल्या होत्या, कारण आपल्या मालकाची सुरक्षा करण्यात त्यांच्याकडून चूक झाली होती. रुद्र गाडीतून उतरला. त्याचा चेहरा दगडासारखा निर्विकार होता. त्याने कोणाकडेही न पाहता सरळ आतल्या दिशेने पाऊल टाकलं. त्याच्या मागे विक्रम आणि 2 माणसं मायराला घेऊन चालत होती. मायराचे पाय थकलेले होते, डोळ्यामध्ये झोप होती, पण तिच्या मनात सुरू असलेल्या विचारांचं वादळ तिला शांत बसू देत नव्हतं. रुद्रने मेन्शनच्या मुख्य हॉलमध्ये पाऊल ठेवताच त्याने विक्रमला हाताने इशारा केला. मायराला तिच्या खोलीत घेऊन जा आणि बाहेर पहारा वाढवा. माझ्या परवानगीशिवाय ती खोलीच्या बाहेर पडता कामा नाही. आणि हो, तिला हवं ते सगळं तिथेच मिळालं पाहिजे, पण तिने कोणाशीही बोलायचं नाही. रुद्रचा आवाज त्या रिकाम्या हॉलमध्ये घुमला. मायरा त्याच्याकडे रागाने बघत होती. तिला वाटलं होतं की या संकटातून वाचवल्यानंतर कदाचित हा माणूस तिला मुक्त करेल, पण रुद्रच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं. विक्रमने मायराला वरच्या मजल्यावर नेलं आणि तिला पुन्हा एकदा त्याच राजेशाही तुरुंगामध्ये बंद केलं. खोलीत आल्यावर मायराने स्वतःला आरशात पाहिलं. विस्कटलेले केस, कपाळावरची जखम आणि डोळ्यांमधली भीती. ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. ती खिडकीपाशी गेली आणि बाहेर पाहिलं. मेन्शनच्या आवारात साफसफाई सुरू होती. नवीन फर्निचर येत होतं आणि सशस्त्रधारी माणसांची वर्दळ वाढली होती. तिला जाणीव झाली की ती एका अशा चक्रव्यूहात अडकली आहे जिथून बाहेर पडणं अशक्य आहे. तिने विचार केला की तिचे वडील आता काय करत असतील. पोलिसांनी शोध घेतला असेल का? की रुद्रने आधीच सगळी सूत्र हलवून तिचं अस्तित्व मिटवून टाकलं असेल? या विचाराने तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, पण तिने ते लगेच पुसलं, कारण तिला कमजोर व्हायचं नव्हतं. खाली हॉलमध्ये रुद्र आपल्या खास माणसांसोबत बसला होता. टेबलावर शहराचा नकाशा पसरलेला होता. विक्रम, हल्ला नक्की कोणी केला होता? मला नुसती नावं नकोत, मला त्यांचं मूळ हवंय, रुद्र सिगार पेटवत म्हणाला. विक्रमने एक फाईल समोर ठेवली. भाई, हा खन्नाचा गट होता. त्यांना माहिती मिळाली होती की तुम्ही त्या रात्री एकटे आहात, पण त्यांना ही माहिती कोणी दिली याचा तपास सुरू आहे. आपल्याच गोटात कोणीतरी फितूर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुद्रचे डोळे रागाने लाल झाले. फितुरी ही एकच गोष्ट होती जी त्याला सगळ्यात जास्त चिड आणायची. त्याने सिगार टेबलावर विझवली आणि म्हणाला, खन्नाची सगळी गुडाऊन आज रात्री पेटली पाहिजेत आणि त्या फितुराचा शोध घे. त्याला मारण्यापूर्वी मला त्याच्याशी बोलायचं आहे. दिवस मावळला आणि रात्र अधिकच गडद झाली. मेन्शनमध्ये पुन्हा एकदा तोच भयान शांततेचा अनुभव येत होता. मायराला रात्रीचं जेवण खोलीतच देण्यात आलं. तिने यावेळी जेवण नाकारलं नाही, कारण तिला माहीत होतं की पळून जाण्यासाठी किंवा या संकटाचा सामना करण्यासाठी शरीरामध्ये शक्ती असणं गरजेचं आहे. जेवण झाल्यावर ती गादीवर पडून विचार करत होती. अचानक तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. तिने पाहिलं तर समोर रुद्र उभा होता. त्याने आता आपला शर्ट बदलला होता आणि काळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये तो अधिक भयानक दिसत होता. त्याच्या हातामध्ये एक फाईल होती. तो कोणत्याही परवानगीशिवाय आत आला आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला. तुझ्या वडिलांबद्दल माहिती काढली आहे मी, तो अचानक म्हणाला. मायरा दचकून उभी राहिली. काय केलं तुम्ही माझ्या वडिलांना? प्लीज, त्यांना काही करू नका, ते खूप साधे आहेत. तिची शब्दभीती आणि काळजीने भरलेले होते. रुद्र थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, त्यांना सध्या असं सांगण्यात आलंय की तू एका मोठ्या प्रोजेक्टसाठी शहराबाहेर गेली आहेस आणि तुझा फोन हरवलाय. त्यांना दर महिन्याला तुझे पैसे पोहोचवले जातील, पण जोपर्यंत तू इथे आहेस तोपर्यंत ते सुरक्षित आहेत. पण जर तू पळण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी काहीही खात्री देऊ शकणार नाही. मायराचा थरकाप उडाला. हा माणूस किती क्रूर विचार करू शकतो याची तिला कल्पना आली. तुम्ही तुम्ही इतके नीच कसे असू शकता? माझ्या वडिलांचा यात काय दोष? मला मारून टाका ना, पण त्यांना का त्रास देताय? तिने मोठ्या आवाजानं विचारलं. रुद्र उठला आणि तिच्या अगदी जवळ गेला. इतका जवळ की तिला त्याचा गरम श्वास जाणवू लागला. मी आधीच सांगितलं मायरा, माझ्या जगात माणुसकीला जागा नाही. मी तुला मारायचं नाहीये, मला तुला फक्त जिवंत ठेवायचे.
माझ्या स्वाधीन करून. तू फक्त एक साक्षीदार नाहीस, तू आता माझ्यासाठी एक चॅलेंज झाली आहेस. तू किती दिवस माझ्या विरोधात उभी राहतेस हे मला बघायचे. मायराने त्याचा हात झटकला. तुमच्या सत्तेला मी भीत नाही. तुम्ही शरीराला कैद करू शकता, पण माझ्या विचारांना नाही. एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमच्या या कर्मांची फळं भोगावीच लागतील. रुद्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत खोलीबाहेर पडला. त्याने जाताना दरवाजा पुन्हा बाहेरून लॉक केला. मायरा तिथेच जमिनीवर बसून रडू लागली. तिला वाटलं होतं की रुद्र कदाचित माणुसकी दाखवेल, पण त्याच्या हृदयावर दगडाचा थर चढला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्रचा फितूर शोधण्याचा मोहिमेला यश आलं. त्याच्याच एक जुना आणि विश्वासू माणूस शत्रूला माहिती पुरवत असल्याचं सिद्ध झालं. रुद्रने त्याला मेन्शनच्या तळघरात असलेल्या टॉर्चर रूममध्ये आणायला सांगितलं. तो तिथे स्वतः गेला. त्या माणसाचे पाय रक्ताळलेले होते आणि तो माफी मागत होता, पण रुद्रच्या कोशात माफी हा शब्दच नव्हता. तू माझ्यासाठी फक्त एक माणूस नव्हतास, तू माझा विश्वास होतास, आणि विश्वासाला तडा गेला की तो पुन्हा जुळत नाही, असं म्हणत रुद्रने थंडपणे त्या माणसावर वार केला. रक्ताचे शिंतोडे रुद्रच्या चेहऱ्यावर उडाले, पण त्याने ते पुसलेही नाहीत. त्याच्यासाठी ही फक्त एक प्रोसिजर होती. मेन्शनमध्ये राहताना मायराला आता रुद्रच्या दिनचर्येची माहिती होऊ लागली होती. तो सकाळी लवकर उठून वर्कआउट करायचा, मग दिवसभर मीटिंग्स आणि रात्री उशिरापर्यंत त्याचं डार्क साम्राज्य चालवायचा. तिला हेही जाणवलं की मेन्शनमध्ये अनेक नोकर आहेत, पण कोणालाही एकमेकांशी बोलायची परवानगी नाही. सगळं काही यंत्रवत सुरू होतं. एक दिवस दुपारी जेव्हा पहारेकरी थोडा दूर होता, तेव्हा मायरा खोलीबाहेरच्या बाल्कनीत उभी होती. तिला तिथे एक लहान मुलगा दिसला, जो बागेत काम करणाऱ्या एका मजुराचा मुलगा असावा. तो मुलगा एका फुलपाखराच्या मागे धावत होता. त्याला बघून मायराच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी एक स्मितहास्य आलं. रुद्र आपल्या ऑफिसच्या खिडकीतून हे दृश्य पाहत होता. त्यानं पाहिलं की मायरा हसते. त्या एका क्षणासाठी रुद्राला तिचं ते हसू खूप मोहक वाटलं. त्याने विचार केला की इतक्या दहशतीच्या वातावरणातही ही मुलगी हसू कशी शकते. त्याच्या स्वतःच्या आयुष्यातून हसू तर वर्षांपूर्वीच नाहीसं झालं होतं. त्याने तातडीने विक्रमला बोलावलं आणि आदेश दिला, त्या बागेतल्या पोराला आणि त्याच्या बापाला इथून हाकलवून लावा. मला मेन्शनमध्ये कोणतीही मुलं नकोत. विक्रमला त्याचं कारण समजलं नाही, पण त्याने आदेश पाळला. काही वेळातच तो मुलगा तिथून निघून गेला आणि मायराचा चेहरा पुन्हा एकदा काळवंडला. तिला समजलं की रुद्र तिचं साधं सुखही सहन करू शकत नाही. दिवस सरत होते आणि मायराच्या मनात रुद्रबद्दलचा तिरस्कार वाढतच होता. पण एक गोष्ट मात्र नक्की होती, रुद्र तिच्यावर कधीच हात उचलत नव्हता किंवा तिच्याशी गैरवर्तणूक करत नव्हता. तो तिला फक्त मानसिक छळ देत होता. एकदा रात्री जोरात वादळ आलं. मेन्शनच्या खिडक्या जोरात वाजू लागल्या. मायराला स्फोटाच्या त्या रात्रीची पुन्हा आठवण झाली आणि ती घाबरून खोलीतल्या कोपऱ्यात बसली. अचानक वीज गेली आणि संपूर्ण मेन्शन अंधारात बुडालं. मायराच्या तोंडून भीतीने एक ओरड निघाली. काही मिनिटातच कोणीतरी खोलीत आल्याची तिला जाणीव झाली. कोण आहे? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. मी आहे, घाबरू नकोस. रुद्रचा तो भारी आवाज अंधारात घुमला. त्याच्या हातात एक मेणबत्ती होती. तो तिच्या जवळ गेला आणि जमिनीवर तिच्या समोर बसला. मायरा अजूनही थरथरत होती. रुद्रने आपला हात तिच्या खांद्यावर ठेवला. तो स्पर्श गरम आणि स्थिर होता. का घाबरतेस? तुला तर वाटतं ना की मी सगळ्यात मोठा सैतान आहे, मग या अंधाराला का घाबरतेस? मायरा त्याच्याकडे बघत म्हणाली, मी अंधाराला नाही भीत. मी तुमच्यातल्या त्या अंधाराला भीत आहे, जो कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. तुम्ही मला काय इथे ठेवलंय? तुम्हाला काय मिळतं हे सगळं करून? रुद्रने मेणबत्ती खाली ठेवली. त्याचा चेहरा त्या मंद प्रकाशात थोडा मऊ दिसत होता. मला काय मिळतं हे मलाही माहीत नाही मायरा. कदाचित मला फक्त हे बघायचंय की तुझ्यातला ते चांगलापणा मी कधी मरतोय. कारण जोपर्यंत तू अशी आहेस तोपर्यंत मला माझ्या कर्माची टोचणी लागते. हे बोलून रुद्र उठला आणि मेणबत्ती तिथेच ठेवून बाहेर निघून गेला. मायरा तिथेच विचार करत बसली. तिला समजलं की रुद्रच्या मनात एक लढाई सुरू आहे. तो स्वतःला क्रूर समजतो, पण कुठेतरी त्याच्या मनात एक छोटासा भाग अजूनही जिवंत आहे. पण प्रेम नाही. प्रेम ही अशी गोष्ट होती जी मनापासून खूप दूर होती. त्यांच्यात फक्त एक अघोषित युद्ध सुरू होतं, जिथे फक्त एक सत्ता गाजवत होता आणि दुसरी झुकण्यास नकार देत होती. दुसऱ्या दिवशी रुद्रला एक निरोप मिळाला. खन्नाच्या गँगने रुद्रच्या एका महत्त्वाच्या मालाचा ट्रक पळवला होता. हे रुद्रच्या प्रतिष्ठेला लागलेलं मोठं आव्हान होतं. विक्रम, गाड्या काढा. मला आज खन्नाचा शेवट बघायचा आहे. रुद्र ओरडला. तो रंगात होता.
त्याने आपली बंदूक कमरेला लावली आणि घराबाहेर पडला. मायराने खिडकीतून पाहिलं. रुद्रचा चेहरा एखाद्या शिकारी वाघासारखा दिसत होता. तिला वाटलं की कदाचित तो आज परत येणार नाही आणि तिला तिची सुटका मिळेल. पण तिच्या मनात एक भीतीही होती. जर रुद्र मेला तर तिचं काय होईल? खन्नाची माणसं तिला जिवंत सोडतील का? ती रात्र खूप मोठी होती. मेन्शनवर पुन्हा एकदा तणाव होता. मायरा रात्रभर जागीच राहिली. पहाटेच्या वेळी गाड्यांचे आवाज आले. मायरा धावत बाल्कनीत गेली. तिने पाहिलं की रुद्र गाडीतून उतरला आहे. तो लंगडत चालत होता आणि त्याच्या शर्टावर रक्ताचे खूप डाग होते. तो जिंकला होता, पण तो जखमी झाला होता. विक्रमने त्याला सावरलं आणि आत नेलं. मायराचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने स्वतःशीच विचार केला की मला आनंद व्हायला हवा की तो मेला नाही, की दुःख व्हायला हवं की तो पुन्हा परतला. रुद्रला त्याच्या खोलीत नेण्यात आलं. डॉक्टर आले आणि त्यांनी उपचार सुरू केले. खन्नाच्या गँगचा खात्मा झाला होता, पण रुद्रच्या एका जवळच्या मित्राचा या चकमकीत मृत्यू झाला होता. रुद्र कोणाशीही बोलत नव्हता. तो फक्त रिकाम्या नजरेने शेताकडे बघत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये दुःख नव्हतं, तर एक भयानक सूड भावना होती. तो अधिकच हिंसक बनला होता. त्याने आदेश दिला की खन्नाच्या उरलेल्या माणसांनाही शोधून मारलं जावं. मायराला हे सगळं कळत होतं. तिला आता रुद्रची भीती वाटण्यापेक्षा त्याच्याबद्दलची प्रकारची अस्वस्थता वाटू लागली होती. हा माणूस स्वतःला विनाशाच्या वाटेवर घेऊन जात होता. तिला माहीत होतं की ती काहीही करू शकत नाही, पण तिला हेही माहीत होतं की जोपर्यंत ती इथे आहे तोपर्यंत ती या विनाशाचा साक्षीदार म्हणणार आहे. त्यांच्यातलं हे नातं आता एका अशा वळणावर आलं होतं जिथे पाऊल टाकणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं. पण अजून बरेच भाग बाकी होते आणि त्यांच्यातलं हे युद्ध अजून संपलं नव्हतं. मेन्शनच्या भिंतीवर पहाटेचं धुकं साचलं होतं, पण आतलं वातावरण मात्र रक्ताच्या उग्र वासाने आणि सुडाच्या भावनेने तापलेलं होतं. खन्नाच्या गँगसोबत झालेल्या या भीषण चकमकीनंतर रुद्र अधिकच शांत आणि हिंसक झाला होता. त्याच्या दंडाला लागलेली गोळी आरपार गेली होती, पण शरीराच्या जखमेपेक्षा त्याच्या मनावर झालेली जखम जास्त खोल होती. त्याने आपला सगळ्यात जवळचा मोहरा रणवीर या युद्धात गमावला होता. रणवीर हा रुद्रसाठी एक फक्त अंगरक्षक नव्हता, तर रुद्रच्या अंधाऱ्या जगातला तो एकमेव माणूस होता ज्याच्यावर रुद्र डोळे झाकून विश्वास ठेवू शकत होता. रुद्र आपल्या आवाढव्य बेडवर पडून होता. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला होता, पण रुद्रच्या डोक्यांमध्ये खन्नाच्या त्या शेवटच्या शब्दांचा प्रतिध्वनी घुमत होता. खन्नाने मरणापूर्वी म्हटलं होतं, रुद्र, तू मला मारलंस, पण तुझ्याच घरात असा एक साप आहे जो तुला डसल्याशिवाय राहणार नाही. रुद्रला माहिती होतं की त्याच्या साम्राज्यात फितुरीने शिरकाव केला आहे आणि जोपर्यंत तो त्या गद्दाराचा हात छाटत नाही तोपर्यंत त्याला शांत झोप लागणार नव्हती. वरच्या मजल्यावर मायरा आपल्या खोलीमध्ये अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होती. तिने रात्री खिडकीतून पाहिलं होतं. रुद्र रक्ताने माखलेल्या अवस्थेत परतला होता. तिला त्याच्याबद्दल वाटणारा तिरस्कार एका बाजूला होता, पण एका माणसाला इतक्या वेदनेत बघणं तिच्या साध्या आणि सुसंस्कृत मनाला पटत नव्हतं. तिला सारखं वाटत होतं की इतका पैसा, इतकी सत्ता असूनही हा माणूस इतका एकटा आणि असुरक्षित कसा असू शकतो. तिने नोकराला विचारलं, पण मेन्शनच्या नियमानुसार कोणीही तोंड उघडायला तयार नव्हतं. सकाळचे 9 वाजले असतील. मायराच्या खोलीचा दरवाजा कडाडला. विक्रम आतमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मायरा मॅडम, भाईंनी तुम्हाला खाली बोलावलंय. सध्या त्यांची प्रकृती ठीक नाहीये, त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि त्यांना जास्त त्रास होईल असं काही वागू नका. विक्रमचा स्वर विनवणीचा होता की धमकीचा हे मायराला कळलंच नाही. ती गपचूप त्याच्या मागे चालू लागली. मेन्शनच्या त्या एका मोठ्या हॉलमध्ये गेल्यावर तिला दिसलं की रुद्र एका मोठ्या सोफ्यावर बसला होता. त्याचा डावा हात बँडेजने बांधलेला होता आणि गळ्यामध्ये लटकवलेला होता. त्याच्यासमोर काही कागदपत्र पसरलेली होती. रुद्रने मान वर करून मायराकडे पाहिलं. त्याचे डोळे लाल झाले होते, कदाचित रात्रभर न झोपल्यामुळे किंवा त्या वेदनेमुळे. बस तिथे, त्याने समोरच्या खुर्चीकडे इशारा केला. मायरा बसली. थोडा वेळ कोणीही काहीच बोललं नाही. फक्त घड्याळाचा टिकटिक आवाज त्या शांततेमध्ये भर घालत होता. तुला पळून जायचं होतं ना? रुद्रने अचानक विचारलं. मायरा दचकली. ती काही बोलणार इतक्यात त्याने पुन्हा सुरू केलं. काल रात्री जेव्हा मी रक्ताळलेल्या अवस्थेत होतो तेव्हा तुला संधी होती. माझ्या निम्म्याहून अधिक माणसं चकमकीमध्ये गुंतली होती आणि जे होते ते जखमी होते. मग तू प्रयत्न का नाही केलास? मायराने त्याचे डोळे पाहिले. त्यामध्ये तिला उपरोधिक हसू दिसलं. तिने उत्तर दिलं, कारण मला माहीत होतं की तुमच्या या जाळ्यातून बाहेर पडणं सोपं नाही. आणि दुसरी गोष्ट, कोणाच्या तरी मरणाची वाट बघून पळून जाणं हे माझ्या तत्वात बसत नाही. मला तुमची भीती वाटते, तिरस्कार वाटतो, पण मी तुमच्यासारखी क्रूर नाहीये. रुद्रने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला अपेक्षित होतं की ती घाबरेल, पण ती उलट त्याला उत्तरं देत होती. क्रूरता? मायरा, या जगाने मला काय दिलंय? ज्या दिवशी माझ्या आईला माझ्यासमोर जाळलं गेलं
त्या दिवशी या जगातली सगळी माया, सगळा न्याय संपला होता. आज मी जो आहे तो या समाजाने आणि परिस्थितीने बनवलेला एक राक्षस आहे. तुला वाटतं की तू खूप चांगली आहेस? वेळ आली की माणसाचा खरा चेहरा समोर येतो. बघूया तुझा तो चांगुलपणा किती दिवस टिकतो. दिवसभर मेन्शनमध्ये वेगळंच नाट्य सुरू होतं. रुद्र जखमी असूनही त्याने कामाचा धडाका लावला होता. त्याने त्याच्या सगळ्या प्रमुख माणसांना हॉलमध्ये बोलावलं होतं. तो खुर्चीवर बसून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. त्याला संशय होता की फितूर त्यांच्यातच आहे. मायराला त्याने हॉलच्या एका कोपऱ्यात बसायला सांगितलं होतं. तिला तिथून सगळं दिसत होतं. रुद्रची बोलण्याची पद्धत, त्याचा दरारा आणि त्याच्या एका शब्दावर मान खाली घालणारे ते धिप्पाड लोक, हे सगळं तिच्यासाठी एखाद्या चित्रपटासारखंच होतं. रुद्रने एका माणसाला समोर बोलावलं. तो माणूस थरथर कापत होता. सादिक, तू काल रात्री कुठे होतास जेव्हा खन्नाच्या माणसांनी मागच्या बाजूने हल्ला केला? रुद्रच्या आवाजात अतिशय शांत पण धारदार होता. सादिक चाचरत म्हणाला, भाई, मी तिथेच होतो, पण अचानक धूर झाला आणि मला काही दिसलंच नाही. रुद्रने एका क्षणात आपल्या उजव्या हाताने मेजावर ठेवलेलं जड पेपरवेट उचललं आणि सादिकच्या दिशेने भिरकावलं. ते सादिकच्या पायाला लागलं आणि तो कळवळून खाली बसला. खोटं बोलणाऱ्यांची मला चीड आहे. तू खन्नाच्या माणसांना फोन केला होतास हे मला कॉल रेकॉर्ड्सवरून कळलंय. आता फक्त एकच सांग, तुला पैसे कोणी दिले होते? रुद्रने आपली बंदूक काढली आणि सादिकच्या कपाळाला लावली. मेन्शनमध्ये स्मशान शांतता पसरली. मायराचं हृदय धडधडू लागलं. तिने पाहिलं की रुद्रच्या डोळ्यांमध्ये आता दया नावाची गोष्टच उरली नव्हती. भाई, माफ करा भाई, खन्नाने माझ्या कुटुंबाला ओलीस ठेवलं होतं, सादिक रडत म्हणाला. पण रुद्रचं मन वितळलं नाही. कुटुंब सगळ्यांना असतं सादिक, पण इमान फक्त काही लोकांकडेच असतं. तू इमान विकलंस. रुद्रने ट्रिगरवर बोट ठेवलं. मायरा आता सहन करू शकली नाही. ती धावत मध्ये आली आणि तिने रुद्रचा हात पकडला. थांबा, नका मारू त्याला. त्याने चूक केली मान्य आहे, पण त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा. स्वतःच्या हाताने कोणाचा जीव घेणं हे पाप आहे, मायरा ओरडली. रुद्रने तिच्याकडे रागाने पाहिलं. बाजूला हो मायरा, हे माझं जग आहे. इथे तुझे कायदे नाहीत चालत. याने गद्दारी केली आणि गद्दारीची शिक्षा फक्त मृत्यूच असतं. तुम्ही देवासमान नाही आहात की कोणाचं आयुष्य ठरवू शकाल. जर तुम्ही याला मारलं तर तुमच्यात आणि त्या खंडामध्ये काय फरक उरेल? मायराने रुद्रच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. पहिल्यांदाच रुद्राचा हात थोडा थरथरला. मेन्शनमधले लोक अवाक होऊन बघत होते. एका साध्या मुलीने रुद्राचा हात धरण्याची हिंमत केली होती. रुद्रने जोरात आपला हात झटकला आणि सादिकला विक्रमच्या हवाली केलं. याला तळघरात न्या. सध्या मारू नका, पण याला अशी शिक्षा द्या की पुन्हा कोणी गद्दारीचा विचारही करणार नाही. रुद्र तिथून रागाने निघून गेला. मायरा तिथेच उभी राहिली. तिचं पूर्ण शरीर भीतीने कापत होतं, पण तिला एक समाधान होतं की तिने एका माणसाला मरण्यापासून वाचवलं होतं. त्या रात्री रुद्र खूप अस्वस्थ होता. तो आपल्या खोलीमध्ये एकटाच दारू पीत बसला होता. त्याला स्वतःचाच राग येत होता की त्याने मायराचं का ऐकलं, की तिच्या त्या शब्दाने त्याला निरुत्तर केलं होतं. त्याला समजलं होतं की ही मुलगी त्याच्या आयुष्यात फक्त कैदी म्हणून आलेली नाही, तर ती त्याच्या विचारांना आव्हान देत आहे. दुसरीकडे मायराच्या मनात रुद्रबद्दलच्या भावना अधिकच गुंतागुंतीच्या होत चालल्या होता. तो क्रूर होता हे तिलाही माहिती होतं, पण त्याच्या डोळ्यांमध्ये दिसणारी ती एकाकीपणाची जाणीव तिला अस्वस्थ करत होती. तिने ठरवलं की ती आता गप्प बसणार नाही, की रुद्रला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही, पण त्याला आणखी पाप करण्यापासून नक्कीच रोखेल. पुढचे 2 दिवस मेन्शनमध्ये कोणतीही मोठी हालचाल झाली नाही. रुद्र आपल्या जखमेमुळे आणि मानसिक त्रासामुळे खोलीच्या बाहेर कमी पडत होता. मेन्शनमध्ये फक्त शस्त्रधारी पहारेकऱ्यांचा वावर होता. मायराला आता थोडी मोकळीक मिळाली होती. ती मेन्शनच्या मोठ्या बागेमध्ये फिरू शकत होती, पण अर्थातच तिच्या मागे 2 बॉडीगार्ड्स असायचे. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी रुद्रने मायराला जेवणासाठी खाली बोलावलं. यावेळी तो डायनिंग टेबलवर एकटाच बसला होता. जेवण अगदी साधं होतं. रुद्रने तिला बसायला सांगितलं. तू जे केलंस ते पुन्हा करू नकोस. सादिकला मी सोडलं नाहीये, फक्त त्याच्या मृत्यूची तारीख पुढे ढकलली आहे. रुद्र जेवता जेवता म्हणाला. मायरा काहीच बोलू शकली नाही. ती फक्त शांतपणे जेवत होती. रुद्र पुन्हा म्हणाला, तुला काय वाटतं? मी तुला बदलू शकतो? मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय. तुला वाटतंय की तू एखादी थोर समाजसेविका आहेस आणि तू एका माफियाला सन्मान मार्गावर आणशील. पण हे लक्षात ठेव मायरा, हे जग खूप घाणेरडं आहे. इथे तुला टिकायचं असेल तर तुलाही हात काळे करावे लागतात. मायराने जेवण थांबवलं आणि त्याच्याकडे पाहिलं. हात काळे करणं आणि मन काळं करणं यामध्ये फरक असतो रुद्र सर. तुम्ही परिस्थितीचे बळी असाल, पण आता तुमच्याकडे निवड करण्याची संधी आहे. तुम्ही ही सत्ता, हे रक्त सांडणं सोडून एक सामान्य आयुष्य जगू शकत नाही का? रुद्र जोरात हसला. सामान्य आयुष्य? मला जर कोणी रस्त्यावर पाहिलं ना तर लोक भीतीने पळतील किंवा माझ्यावर गोळ्या झाडतील.
माझ्यासाठी परतीचे सगळे रस्ते बंद झाले आहेत. आता फक्त एकच रस्ता उरलाय, विनाशाचा. एकतर मी माझ्या शत्रूंना संपवेन किंवा ते मला संपवतील. त्यांच्यातला हा संवाद म्हणजे दोन टोकाच्या विचारसरणीचा संघर्ष होता. पण या संघर्षातही एक अदृश्य रेशीम गाठ तयार झाली होती. रुद्रला मायराचा स्पष्ट वक्तेपणा आवडायला लागला होता, तर मायराला रुद्रच्या त्या कणखरपणामागचा दुःखद इतिहास समजायला लागला होता. पण ही शांतता वादळापूर्वीची असते. रुद्रचा जुना शत्रू झैद, जो खन्नाचा बॉस होता, त्याला खन्नाच्या मृत्यूची बातमी मिळाली होती. झैद हा रुद्रापेक्षा अधिक खतरनाक आणि नीच माणूस होता. त्यानं ठरवलं होतं की रुद्रला तो सरळ मारणार नाही, तर त्याला अशा जागी जखम देईल जिथे रुद्रचं काळीज आहे. आणि त्याला माहिती होतं की रुद्रच्या ब्लॅक मॅन्शनमध्ये एक मुलगी आहे, जिच्यासाठी रुद्रने पहिल्यांदाच नियम मोडले होते. मॅन्शनच्या बाहेर हळूहळू झैदची माणसं वेढा घालत होती. रुद्रला याची कल्पना नव्हती. त्याला वाटलं होतं की खन्नाच्या मृत्यूनंतर थोडा काळ शांतता लाभेल. पण माफियांच्या जगात शांतता ही फक्त एक भ्रम असते. भागाच्या शेवटी मॅन्शनची वीज अचानक कापली गेली. बाहेरून आरडाओरडा आणि गोळीबाराचे आवाज येऊ लागले. रुद्र सावध झाला. त्याने आपली बंदूक काढली आणि मायराच्या खोलीकडे धाव घेतली. मायरा, दरवाजा उघड, तो ओरडला. पण आतून कोणताही आवाज आला नाही. रुद्रने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा खिडकी उघडी होती आणि खोलीमध्ये रक्ताचे काही थेंब जमिनीवर पडले होते. मायरा तिथे नव्हती. रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला पहिल्यांदाच आयुष्यात भीती वाटली. स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्या कोणासाठी तरी. त्याच्या डोळ्यांमध्ये पुन्हा तोच रक्ताचा रंग आला. त्याने जोरात गर्जना केली, विक्रम, गाड्या काढा. आज जर मायराला काही झालं तर या जगाचा अंत मी स्वतःच्या हाताने करेन. हा प्रवास आता एका अशा वळणावर आला होता जिथे प्रेम नाही, पण कोणाला तरी गमावण्याची भीती प्रेमापेक्षाही भयानक होती. आजचा भाग इथेच संपतो, पण रुद्रचा खरा क्रोध आता सुरू होणार होता. आता हा क्रोध तर तुम्हाला पुढच्या भागातच बघायला मिळेल. तोपर्यंत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.